तुम्हाला आपण आहोत हे लक्षात येतं आहे ना? आपण आहोत हे सहज लक्षात येतं. आपण असतोच असतो, पण ते सहज लक्षात येत नाही, म्हणून त्याला म्हणतात की ते अलक्ष्य आहे. अलक्ष्य लक्षणी पाहे निज वस्तू. अलक्ष्य लक्षणी पाहे निज वस्तू. अलक्ष्य आहे ते लक्षात घ्यायचं आहे. आपलं असणं, तर आपलं असणंच जे आहे ना ते देवाधिदेव आहे. देवाच्याही आधीचं देवाचं असणं म्हणजे आपलं असणं आहे. मग ते जिथे तुमच्या लक्षात येत आहे तिथे लक्ष ठेवून राहायचं. ह्याला ध्यान म्हणतात. याला काय म्हणतात? ध्यान. आपल्या असण्यावर लक्ष ठेवणं याला म्हणतात ध्यान. ते ध्यानात घ्यायचं आणि तिथे राहायचं. बाहेर कुठे पाहायचं नाही. बाहेर कुठची पूजा करायला नको. बाहेर कुठे देव कुठचा नाहीच दुसरा. हाच देव आहे. स्वरूप म्हणायचं ते हेच आहे. आत्मदेव म्हणतात तो हाच आहे. आत्माराम परमात्मा ही तोच आहे. शब्द आहेत वेगवेगळे. हे शब्द म्हणजे काय? महादेव म्हणतात, कृष्ण म्हणतात, राम म्हणतात, विष्णू म्हणतात, देवी भगवती म्हणतात. काही जे काही म्हणतात ते आपल्या असण्याला म्हणतायत. किती महत्त्वाचं आहे. अख्खं जे ब्रह्मांड आहे ते आपल्या असण्यामुळे आहे. आपलं असणं नाही तर काहीच नाही हे लक्षात घ्या. शून्य आहे सगळं. मग महत्त्व कोणाचं आहे आणि महत्त्व कशाला द्यायचं आहे या जगात वागताना, प्रपंचात काय म्हणा, संसारात म्हणा, काय म्हणा, तिथे लक्ष ठेवून राहणं हे ध्यान आहे. मग ते अलक्ष्य लक्षणी पाहे निज वस्तू. निज वस्तू म्हणजे आपलं स्वतःचं वसतिस्थान म्हणजे निज वस्तू. आपलं स्वतःचं वसतिस्थान. हे देह हे आपलं रूप नाहीच नाही, कधीच नाही, कधीच नसतं. बरोबर ना? कधीच नसतं. केवळ आपलं असणं ते घट्ट धरून राहायचं. ह्याला म्हणायचं ध्यान. लक्षात घ्या. कोणाकडे पाहू नका जगात. जग नाही. जगाला अस्तित्व कुठे आहे? आपलं अस्तित्व मुळामध्ये आहे म्हणून जग आहे. ते लक्षात न घेता जगाकडे जर वाहत गेलात मग तुम्ही वाहतच गेलात. तुम्ही शिल्लक राहतच नाही मग. म्हणून मुळामध्ये लक्ष ठेवून राहणं. जय गुरु. राजाधिराज सद्गुरुनाथ निसर्गदत्त महाराज की जय.